आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला म्हणते, लेकरांना कसं पोसायचं, डोक्यावर असलेलं कर्ज कसं फेडायचं। छाया बंजारा, जगदीश बंजारा यांच्या पत्नी, अंदाजच नव्हता असं काही करणार ते। हिम्मतवार होते ते, इथलं कर्ज बी झालं पण हिम्मत होती। त्यांना 3 लेकरांवरती त्यांचा जीव होता, माझ्या वरही जीव होता, परंतु त्यांनी असं कसं काय केलं हे काही समजतच नाही। 30 वर्षांच्या छाया बंजारा यांना पतीच्या जाण्याबाबत हे सांगताना रडू कोसळलं। छाया यांचे पती जगदीश बंजारा यांनी 24 सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याचं समोर आलं। सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। जगदीश बंजारा यांनीही सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचं कुटुंबीय सांगतात। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। 3 मुलं कशी मोठी करणार, कर्ज कसं फेडणार। शिरपूर हा तालुका खरं तर जलसंधारणासाठीच्या शिरपूर पॅटर्न या नावानेही ओळखला जातो, परंतु यंदा सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस आणि त्यामुळे झालेलं नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे। जगदीश बंजारा यांच्या भाटपुरा या गावात मीडियाची टीम आम्ही पोहोचलो त्यावेळी झालेल्या घटनेमुळे गावात एकदम शांतता पसरली होती। छाया बंजारा यांच्यासोबत त्यांची 3 लहान मुलं होती, 13 वर्षाची मुलगी आणि 10 व 8 वर्षाची 2 लहान मुलं। 41 वर्षीय जगदीश बंजारा शेती करत होते। त्यांच्या शेतात कापूस आणि मक्याचं पीक होतं। स्वतःचं शेत त्यांनी गहाण ठेवलं होतं, पण दुसऱ्यांच्या शेतात काम करत होते आणि त्या पिकातूनच कमाईची अपेक्षा होती, असं त्यांच्या पत्नी छाया यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। सततची नापिकी आणि गावातूनच अनेकांकडून उचललेले लाखो रुपयांचं कर्ज याचाही तणाव माझ्या पतीवर होता, असं त्या सांगत होत्या। छाया बंजारा यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की या अतिपावसामुळे नुकसान झालं। दरसाल काही ना काही अडचणी येतच होती, माल पिकत नव्हता, त्यामुळं त्यांनी आत्महत्या केली। थोडी दुसऱ्यांची खेती केली होती, त्यात पिकलं होतं थोडंसं। दोन्ही शेतं गहाण ठेवली आहेत। दुसऱ्याची शेती केली होती, त्यात मका तूर आहे, त्यात नुकसान झालं। त्या पुढे सांगतात की गावातच कोणाकडून 1 लाख, कोणाकडून 2 लाख, 1,50,000 गावातच निघालं। हे सांगताना त्यांना रडू आवरत नव्हतं। 30 वर्षीय छाया बंजारा यांना आता आपल्या 3 मुलांना मोठं कसं करायचं आणि डोक्यावर असलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न पडला आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन अमर राठोड, धुळे।